नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आज 2 एप्रिल गुरुवार, श्री हनुमान जयंतीच्या आपणा सर्वांना सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा। सुरू करूयात आजचं ताजं न्यूज बुलेटिन। पण सर्वात पहिले बहुतेकांच्या आवडीचा विषय म्हणजे सोन्या चांदीचे दर बघूयात। आज सोन्याचा दर 1,49,290 इतका आहे, तर चांदीचा भाव 2,50,000 रुपये प्रति किलोच्या आसपास नोंदवला जातोय। आता घेऊयात बातम्यांचा झटपट आढावा। तेव्हा रिलॅक्स बसा, चहा हातात घ्या आणि सुरू करूयात आजचं न्यूज बुलेटिन। पहिली बातमी धुळ्यातून। धुळे जिल्हा कारागृहात असणारा खुनाच्या गुन्ह्यातला बंदिवान गणेश सोनावणे फरार। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 24 तासांच्या आत केलं पुन्हा जेरबंद। आरोपीला तब्येतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात करण्यात आलं होतं दाखल। ज्या पोलीस अंमलदारांच्या निष्काळजीपणामुळे तो पसार झाला होता, त्या दोन्ही पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई। बातमी साताऱ्यातून। साताऱ्यातल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये निष्काळजीपणाचा कळस बघायला मिळाला। मृतदेहांची अदलाबदल झालीये। चिता पेटल्यानंतर उघड झाला धक्कादायक प्रकार। वाई तालुक्यातल्या सोनगरवाडी इथल्या 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे इथल्या 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू। रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल। रुग्णालय प्रशासनावर कुटुंबियांचा संताप अनावर। परभणीत आहेरवाडी इथलं तीर्थक्षेत्र सजगीर महाराज हिरागीर महाराज संस्थान ची प्रसिद्ध वांग्याची भाजी आणि भाकरी असा महाप्रसाद असलेली महापंगत उत्साहात संपन्न। परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याच्या पंचक्रोशीतल्या लाखो भाविकांनी भाजी आणि भाकरीचा महाप्रसाद भक्तिभावानं केला ग्रहण। आता बातमी पिंपरी चिंचवड मधून। काळभोर नगर परिसरातल्या भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग। चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक। अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर मिळवलं नियंत्रण। पुण्यातल्या चाकण इथं गॅस टँकर मधून अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। चाकण उत्तर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केली मोठी कारवाई। या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले। चाकण शिक्रापूर महामार्गावरच्या भोसे गावच्या हद्दीतल्या इंडियन गॅस कंपनीच्या पार्किंग मध्येच गॅस टँकरचे आउटलेट सील तोडून सुरक्षा उपकरणांशिवाय अत्यंत धोकादायक पद्धतीनं भरण्यात येत होता घरगुती गॅस सिलेंडर। बातमी आहे कोल्हापुरातून। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापुरातल्या दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होतीये। आज ज्योतिबाच्या यात्रेच्या मुख्य दिवशी डोंगरावर देशभरातल्या भाविकांची अलोट गर्दी। यात्रेनिमित्त श्री ज्योतिबाची राजेशाही थाटात आकर्षक पूजा। विजयाचं प्रतीक म्हणून सासन काठ्या नाचवल्या। महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा यांसह देशभरातून लाखो भाविक ज्योतिबांच्या चरणी लीन। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या पांगरा शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। शेतकरी बाबाराव बळीराम ढोणे यांच्या गट क्रमांक 22 मधल्या केशरांबा बागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान। तातडीनं नुकसान परिस्थितीचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी स्थानिक शेतकऱ्यांकडून सरकारला मागणी। कोल्हापुरातल्या कापशी इथं तब्बल 1,64,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त। तब्बल 1,80,000चा मुद्देमालही जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई। या प्रकरणी ट्रक चालक संतोष बंडू पेटकर आणि मालक असीम अब्दुल्ला शेख याच्या विरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा सुद्धा दाखल। शाहूवाडी तालुक्यातल्या कापशी गावात सापळा रचून पोलिसांनी केली ही मोठी कारवाई। आता बातमी धुळ्यातून। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवी मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी। एकवीरा देवी मंदिरात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातले भाविक मोठ्या संख्येनं नवस फेडण्यासाठी चैत्र शुद्ध चतुर्दशीला गर्दी करत असतात। आजपासून देवीच्या यात्रेला सुरुवात होतीये। या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून तयारी देखील पूर्ण। वर्धा इथल्या देवळी इथं दुसरा ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ। सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन। आमदार रमेश बकाने, समीर कुणावार आणि दादाराव केचे उपस्थित। राज्यभरातले 42 संघ आणि सुमारे 400 मल्लांचा या स्पर्धेत सहभाग। विदर्भात प्रथमच ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी किताब लढतीचं आयोजन। बातमी आहे नाशिकहून। भोंदू अशोक खरातला न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेली कस्टडी संपल्यानंतर न्यायालयीन बाब म्हणून न्यायालयानं सुनावली ही कोठडी। कोल्हापुरात गॅससाठी रांगेत उभ्या तरुणाला भोवळ। एजन्सी समोर ग्राहकांचा संताप। कुमठा नाका परिसरातला हा प्रकार। घरगुती गॅस मिळवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच रांगेत उभा असलेल्या
अस्मद रफिक शेख या तरुणाला उन्हामुळे अचानक भोवळ. जिल्हा प्रशासनानं घरपोच गॅस सेवेबाबत दिलेले आदेश प्रत्यक्षात राबवले जात नसल्याची नागरिकांकडून तक्रार. आता बातमी बीड मधून. राज्यातल्या 39 लोकप्रतिनिधींनी भोंदूबाबा खरातच्या सांगण्यावरून करंगळ्या कापून घेतल्या. शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांचा हा आरोप. या सर्व जणांचे राजीनामे घेण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं येत्या 6 एप्रिलला राज्यभरात मोर्चा. वर्ध्याच्या उमरी मेघे शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांचा एल्गार. गृहपालांच्या बदलीची मागणी. मेस, पिण्याचं पाणी, पंखे, लाईट, स्वच्छता आणि सुरक्षेच्या सुविधांवर विद्यार्थ्यांची तक्रार. गृहपालांच्या निष्क्रिय कारभारामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा सुद्धा आरोप. समाज कल्याण विभागाकडे चौकशी करून तातडीनं कारवाईची विद्यार्थ्यांची मागणी. आता बातमी बुलढाण्यातून. जगभरात पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचं निवेदन सादर. वृत्तपत्र दरवाढ आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांनी निदर्शनं करत मागण्यांकडे वेधलं लक्ष. सोलापुरात MPDA आरोपीनं लावली घरालगतच गांजाची झाडं. सोलापुरात रजाक गफूर शेख या MPDA आरोपीनं लावली घरालगत गांजाची झाडं. 59 गांजांची झाडं म्हणजेच 4,40,000 रुपये किमतीचा हा माल पोलिसांकडून जप्त. गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी. सोलापुरातल्या जुना देगाव नाका इथली ही घटना. कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. दिवसभर गर्मीनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. अचानक आलेल्या पावसानं वाहनधारकांची उडाली तारांबळ. अनेक सखोल भागात साचलं पाणी. पुढची बातमी बुलढाण्यातून. कामगारांच्या हिताचे 44 कायदे रद्द करण्यात आले असून 1 एप्रिल पासून 4 श्रम संहिता लागू करण्यात आली असल्याचा आरोप करत बुलढाणा सिटी संघटनेच्या वतीनं जोरदार विरोध. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. तात्काळ हे कायदे रद्द करण्यात येण्याची सुद्धा प्रमुख मागणी. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या तांबाळा या शिवारात असलेल्या ब्रिक यार्ड स्पोर्ट क्लबवर सशस्त्र दरोड्याची धक्कादायक घटना. 5 अज्ञात आरोपींनी क्लबमध्ये घुसून बंदुकीचा धाक दाखवत केली दहशत निर्माण. त्यांनी उपस्थितांकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जबरदस्तीनं घेतले हिसकावून. यातला एक आरोपी कार्तिक कलप्पा भोकले याला लातूर पोलिसांनी केली अटक. उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू. अमरावती जवळच्या पोहरा भानखेडा परिसरात घडलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट. 28 मार्चला एका 18 वर्षीय तरुणीवर अत्याचार करून तिच्या मित्राला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीला अमरावतीतून जोर. अशाच बातम्यांच्या झटपट पटापट आढाव्यासाठी बघत रहा नवराष्ट्राचं हे वेगवान बातम्यांचं बुलेटिन. भेटूयात उद्या नवीन बातम्यांसह.